नमस्कार, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। मी भाग्यश्री उर्फ मोनाली मॅडम। वळूया पुढील बातम्याकडे। वाशिम जिल्ह्यातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न देण्याची मागणी, तिवसा उपोषणाला पाठिंबा। कारंजा लाड ग्रामीण विकास आणि समाज सुधारणेचे महान कार्य करणारे युगप्रवर्तक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा या मागणीसाठी वाशिम जिल्ह्यातील अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने प्रशासन व लोकप्रतिनिधींना निवेदने सादर करण्यात आली। तसेच या मागणीसाठी अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे सुरू असलेल्या उपोषणाला मंडळाने जाहीर पाठिंबा दिला आहे। प्रमुख मागणी, देशसेवा, ग्रामविकास आणि व्यसनमुक्तीचे कार्य करणाऱ्या राष्ट्रसंतांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात यावे। पाठपुरावा, राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, खासदार व तहसीलदारांना पाठवली निवेदने। उपस्थिती जिल्हा सेवाधिकारी सुनील भाऊ दशमुगे, कैलास अंधारे, विजय खंडार, गणेश गांजरे व गुरुदेव सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी। संपूर्ण बातमी कव्हरेज महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह संपादक विनोद कुमार सर। आपलं स्वागत आहे। आपण आहोत तहसील कार्यालय कारंजा लाड येथे। आपल्या मागे जे महिला मंडळी आणि पुरुष मंडळी उभी आहेत ते निवेदन देण्याकरिता आले आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न मिळावं अशी यांची मागणी आहे। तर आपण जाणून घेऊया। नमस्कार, तुमचा परिचय द्या आणि आपण निवेदन कशाकरिता आले होते? मी सुनील दशमुखे, कारंजा लाड, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रमांतर्गत जिल्हा अधिकारी वाशिम जिल्हा आणि तालुका कारंजाचा एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून तालुका सेवाधिकारी गणेश पाटील गांजरे यांच्यासोबत सर्व उद्योगप्रेमी मंडळीसह अग्नी मंडळीसह महिला आणि पुरुष विभागांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न ही पदवी मिळावी याकरता आम्ही सर्व इथे या ठिकाणी समितीच्या तहसील कार्यालय या ठिकाणी जगभर प्रचलित असलेली ग्रामगीता त्याचे ते निर्माते व बऱ्याच महापुरुषांना भारतरत्न मिळाले, मग यांनाच का नाही अशी यांची मागणी। आपण जाणून घेऊया आपलं काय मत राहील यावर? या अगोदरच खरं तर ही आम्ही मागणी न टाकायला पाहिजे, कारण या अगोदरच या राज्य सरकारनं, केंद्रीय सरकारनं हे भारतरत्न पुरस्कार माननीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज देण्यात यायला पाहिजे होता। पण आमची मागणी झाल्यावर सुद्धा त्यांनी आमच्या मागणीची दखल घ्यावी आणि ताबडतोब वंदनीय महाराजांना भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी कारंजा तालुका यांच्या वतीने, सर्व गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने मी आवाहन करतो। साजेशी अशी यांची मागणी आणि या मागणीला दुजोरा न देता शासनाने किंवा भारत सरकारने त्यांना भारतरत्न द्यावं अशी यांची महिला बोललेल्या आहेत। त्यांच्याकडून आपण काय आपण पाहतो की आज ती कशा प्रकारचे संत आपल्या भागामध्ये आपल्याला दिसतात, पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं असं अनमोल असं कार्य आहे की ज्यांनी देशासाठी, प्रत्येक देशातल्या घटकासाठी, शेतकऱ्यासाठी आणि प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी कार्य केलेलं आहे। आणि अशा महान संतांना, अशा महान पुरुषाला भारत सरकारने ही वेळच नको यायला की आम्ही त्यासाठी मागणी करायला हवी की राष्ट्रसंतांना भारतरत्न हा पुरस्कार द्यायला पाहिजे। सरकारने या प्रत्येक गोष्टीची दखल घेऊन जे की सीमेवर सुद्धा आपल्या सैनिकासाठी जाऊन तिथे सैनिकांना प्रोत्साहन संतांनी दिलं, अशा संतांची भारत सरकारने खरोखर दखल घ्यायला पाहिजे आणि मरणोत्तर का होईना पण हा संतांचा सन्मान आणि हा भारतरत्न पुरस्कार हा भारत सरकारने द्यायलाच पाहिजे। यासाठी आमचे सर्व तालुका सेवाधिकारी, पूर्ण आमची जी टीम आहे, फक्त तालुकाच नव्हे तर प्रत्येक भागामधले जे आमचे कार्यकर्ते आहेत गुरुदेव सेवा मंडळाच्या, सर्वांची अशी मागणी आहे सरकारला की त्यांनी हा पुरस्कार म्हणजे राष्ट्रसंतांना द्यायला पाहिजे। गौरवान्वित असणारे राष्ट्रसंत, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं मत असं आहे की आम्ही निवेदन देण्याच्या अगोदरच सरकारने ते मान्यता करायला पाहिजे। त्यांचं कार्य लक्षात घेऊन आणि त्यांचं कार्य ऐतिहासिककालीन आहे। मी विनोद कुमार, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह सह कॅमेरामन। नमस्कार। जय गुरुदेव की जय, गुरुजी श्री गुरुदेव की जय, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय, कर्मयोगी गाडगे महाराज की जय, भारत माता की जय, भारत के सभी साधु संतों की जय। जय जय गुरुदेव। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच नवनवीन बातम्याकरिता बेल आयकॉन दाबा आणि बातमी आवडल्यास शेअर जरूर करा। मी मोनाली मॅडम घेते रजा। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार।